विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. रयतेचे राजे, हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो. सामाजिक समतेचे प्रतीक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींना अभिवादन करतो. आज स्वर्गीय वसंतरावजी नाईक फाउंडेशनच्या वतीने व कृषी विकास प्रतिष्ठान नागपूरच्या वतीने ज्यांना संपूर्ण देशामध्ये जगामध्ये जी मानाची पदवी मिळाली आहे ती म्हणजे हरित क्रांतीचे जनक. तर हरित क्रांतीचे जनक जिथे जिथे विचारलं आपण महाराष्ट्र देशामध्ये तर एकच नाव येतं, ते स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांचं. आणि या जयंती उत्सव सोहळ्याच्या माध्यमातून या ठिकाणी जे स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जीवनातलं अत्यंत महत्त्वाचं कार्य शेतकरी आणि शेतमजूर शेती कार्य या कार्यकर्ता प्रयोगशील शेतकरी पुरस्कार 2026 या ठिकाणी पारित झालेला आहे. खरं तर संत सेवालाल महाराजांच्या आशीर्वादाने पुण्यप्रतापाने पुनीत झालेला आपला संपूर्ण बंजारा समाज आई महालक्ष्मी जगदंबेच्या कृपेने भक्तिसागरात राहणारा हा बंजारा समाज आणि त्यामध्ये अशा व्यक्तिमत्वाने स्वर्गीय वसंतराव नाईकजींनी स्वर्गीय सुधाकरराव नाईकजींनी ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये एक उंची घेऊन आपल्या विदर्भाला आपल्या महाराष्ट्राला विकसित करण्याचा प्रयत्न केला. आजही विधिमंडळामध्ये आणि सरकारमधून काम करताना आम्हा सर्व जे आम्ही मंत्री आमदार खासदार आहोत, आम्ही जेव्हा स्वर्गीय वसंतरावजी नाईक स्वर्गीय सुधाकररावजी नाईक यांचा जीवन प्रवास आम्ही जेव्हा बघतो, विधिमंडळाच्या लायब्ररीमध्ये हा प्रवास जो लिहिला गेला आहे, विधिमंडळाच्या लायब्ररीमध्ये आपण जेव्हा या प्रवासाची संपूर्ण ऑडिओ ऐकतो, हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी उंची देणारा विकसनशील प्रवास आहे. आणि या प्रवासामधूनच आता आपलं महाराष्ट्राचं सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार पुढे जात आहे. मला या गोष्टीचा अभिमान आहे की आमचे आज ज्याला आम्ही समाजाचे नेतृत्व मानतो आणि सरकारमध्ये आमदार म्हणून खरं तर समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या समस्या विधिमंडळासमोर आणणे आणि सरकारसमोर समस्या आणून स्वर्गीय वसंतराव नाईकजी स्वर्गीय सुधाकरराव नाईकजी यांचा वारसा पुढे नेण्याकरता आणि त्यांची भूमिकेतनं काम करण्याकरता ज्या व्यक्तिमत्वाने प्रचंड मेहनत घेतली असे या ठिकाणी माजी आमदार निलयजी नाईक आहे. मी त्यांचा मनापासून आभार मानतो. त्यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी स्वर्गीय वसंतरावजी नाईक स्वर्गीय सुधाकररावजी नाईक यांचा जो कार्याचा आलेख आहे तो अशा प्रेरणादायी कार्यक्रमाच्या माध्यमातून पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. या कार्यक्रमाला नितीनजी भुतळा, आरतीताई फुपाटे, आत्मारामजी चव्हाण, प्रीतीताई मानमोळे, राजेशजी नाईक, प्रगतीताई पाटील, पिरुसिंग राठोड, सुभाषजी जाधव, नलिनीताई पवार, राजश्रीताई राठोड, सीतारामजी राठोड, आपले सत्कारमूर्ती अजय देशमुखजी, निशांत राऊतजी, छायाताई राठोड, गौरवजी बिजवे, सुनीलजी चलपे आणि समोर अनेक मान्यवर बसलेले आहे. आमच्या बहिणी आहेत, आमचे अनेक या ठिकाणी मान्यवर भाऊ बसलेले आहे. मी सर्वांचीच नाव घेऊ शकलो असतो, पण मी आधीच थोडा सकाळपासनं मी नागपूरला आल्यानंतर विधिमंडळातनं 6 दिवसानंतर उशीर आल्यानंतर खूप व्यस्तता होती, त्यामुळं उशीर झाला. त्याबद्दल तुमची क्षमा मागतो. खरं तर या ठिकाणी या प्रयोगशील शेतकरी पुरस्कार सोहळ्यामध्ये आपल्याला जे लोकनेते आहेत, जे आपल्याला जीवनाचा मार्ग दाखवून गेले असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आणि ज्याला कृषी विकासाचे शिल्पकार
ग्रामीण विकासाचं दूरदर्शी नेतृत्व आणि हरित क्रांतीला बळ देणारे स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त या त्यांच्या पवित्र स्मृतीला, या अदृश्य स्मृतीला, कारण जेव्हा आपण एखादा जयंती उत्सव घेतो तेव्हा अदृश्य रूपाने असं व्यक्तिमत्व त्या कार्यक्रमाला हजर राहतं. या कार्यक्रमामध्ये सर्वांच्या भावना या स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेकडे टिकलेल्या आहेत आणि एक सहवास या ठिकाणी तयार झालेला आहे. आणि त्यामुळं अशावेळी खरं तर आजच्या जयंतीनिमित्त स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांचा जीवनाचा प्रवास आपल्या जीवनामध्ये काय क्रांती करू शकतो याकरता या कार्यक्रमाची रचना आहे. जयंती उत्सव का साजरा करतो की ज्यांची जयंती असते त्यांनी आपल्या जीवनामध्ये खूप मोठं उंच शिखर गाठलेलं असतं. सर्वसाधारण व्यक्तीची जयंती कोणीच करत नाही. ती घरी फोटो लावतो आणि पूजा करतो, आपण नमस्कार करतो. पण वसंतरावजी नाईक यांचा जयंती उत्सव का सोहळा होतो महाराष्ट्रात, देशामध्ये? बंजारा समाज असो की कुठलाही समाज असो, त्यांच्या जीवनामध्ये जी त्यांनी अतिशय महत्त्वाची यशोगाथा तयार केली आहे, त्या यशोगाथेला नतमस्तक होण्याकरता जयंती उत्सव सोहळा आहे. त्यांच्या यशोगाथेला पुढे नेण्याकरता जयंती उत्सव सोहळा आहे. त्यांच्या जीवनातनं प्रेरणा घेऊन आपलं जीवन कसं आपण या ठिकाणी आपल्या जीवनाचा उद्धार कसा करू शकतो याच्यासाठी अशी जयंती उत्सव सोहळे आहेत. आणि त्यामुळं खरं तर स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेबांची प्रेरणा घेऊन जे आता पुरस्कार मिळाले, त्या पुरस्कार घेणाऱ्यांनी खरी प्रेरणा घेतलेली आहे. त्यांना पुरस्कार जो मिळाला आहे तो वसंतरावजी नाईक यांच्या प्रेरणेतून मिळाला. त्यांनी वसंतरावजी नाईक यांच्या जीवन कार्याला अनुरूप कार्य केलं म्हणून त्यांना पुरस्काराकरता निवडलं गेलं. आणि त्यामुळं ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण समाजाच्या उन्नतीकरता समर्पित केलं आहे, म्हणून या ठिकाणी आज या कार्यक्रमाच्या दिवशी आपण वसंतरावजी नाईक यांचा या ठिकाणी आपण जयंती उत्सव साजरा करतो आहे. खरं तर मी जे त्यांच्या सहवासात फार मी आलो नाही, पण जे काही लायब्ररीमध्ये आम्ही बघितलं, लायब्ररीमध्ये जे वाचलं, लायब्ररीमध्ये जे आम्ही ऐकलं, त्याच्या ऑडिओ क्लिप ऐकल्या, त्यामध्ये जे स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांचे स्वप्न आहे ते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना स्वाभिमानी करावं, आत्मनिर्भर करावं आणि शेतकरी समृद्ध व्हावा ही भूमिका होती. आणि त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी शासन, संशोधन संस्था आणि शेतकरी यांना एकत्र काम करण्याची गरज जी होती ती गरज पूर्ण करण्याकरता स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांनी काम केलं आहे. एवढंच नाही तर जलसंधारणामध्ये, कृषीमध्ये, कृषी संशोधनामध्ये, फळबाग लागवडीमध्ये आणि ग्रामीण विकास यांची पायाभरणी त्यांच्या नेतृत्वाने केलेली आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या कृषी परिवर्तनाची खरी सुरुवात ही स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांच्या कार्यकाळात झाली, त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात झाली आणि त्यांच्या नेतृत्वाने झाली आहे. आत्ताचे जेवढे सरकार काम करते कृषी विषयावर, ह्या कृषी विषयावर काम करणारे सरकार हे स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांनी दिलेली प्रेरणा आहे. म्हणूनच आज आम्ही या महाराष्ट्रामध्ये विकसित महाराष्ट्राचं स्वप्न बघतोय. खरं तर कोरडवाहू शेतीसाठी संशोधने करणे, नवीन पीक पद्धतीचं प्रोत्साहन देणे, खरं तर यासाठी आपण काम करतोय. कृषी विद्यापीठे आणि कृषी संशोधनाला चालना देऊन शेतकऱ्याला आधुनिक ज्ञान मिळालं पाहिजे, शेतकऱ्याची प्रोडक्टिव्हिटी वाढली पाहिजे, एकरी 10 लाख रुपये कमवणारा शेतकरी तयार झाला पाहिजे. याकरता वसंतराव नाईक साहेबांनी स्वप्न बघितलं आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की या महाराष्ट्रामध्ये एकरी 10 लाख रुपये कमवणारा शेतकरी आज तयार होतो आहे. हे जर संकल्पना कुणाची आहे ती स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांची संकल्पना आहे. आणि त्या संकल्पना आता आपल्याला आपले या ठिकाणी निलयजी पुढे नेत आहेत. खरं तर 5 डिसेंबर 1963 ते 20 फरवरी 1975 या कार्यकाळात मुख्यमंत्री पद जे होतं ते ग्रामीण महाराष्ट्राला समर्पित होतं. ग्रामीण महाराष्ट्रासाठी काम करणारा मुख्यमंत्री पद आणि त्याला लागलेला स्वर्गीय वसंतराव नाईक हे नाव. स्वर्गीय वसंतराव नाईक आलं म्हणजे ग्रामीण महाराष्ट्र आलं. आणि मग ग्रामीण महाराष्ट्राच्या भूमिकेकरता त्यांचं काम, त्यामध्ये प्रशासनाचं स्तरीय असेल, विकासाभिमुख नियोजन असेल, निर्णयक्षम नेतृत्वाची परंपरा त्यांनी निर्माण केली, सहकार चळवळीला त्यांनी बळ दिलं, ग्रामीण आर्थिक विकासाला त्यांनी चालना दिली
महाराष्ट्राला प्रगतीशील आणि विकासाभिमुख राज्य म्हणून घडवण्याची महत्त्वाची भूमिका स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांनी सुरू केली. आणि एवढंच नाही तर हरित क्रांतीचे शिल्पकार होत होत त्यांनी या ठिकाणी खऱ्या अर्थाने आधुनिक महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासाचे शिल्पकार म्हणून हरित क्रांतीचे शिल्पकार म्हणून काम करताना ग्रामीण महाराष्ट्र विकासाची जी पायारचना रचली. या महाराष्ट्रात ग्रामविकास कायदा आला, या महाराष्ट्रात पंचायत राज कायदे आले, या महाराष्ट्रामध्ये 73वी घटना दुरुस्ती झाली, केंद्राची घटना दुरुस्ती झाली, महाराष्ट्र घटना दुरुस्ती झाली. आणि त्यामुळे पंचायत राज ग्राम विकासाचा जो संकल्प आला तो स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांच्या कार्यकाळात झाला. आणि त्यामुळे आज खऱ्या अर्थाने ग्रामीण महाराष्ट्र हा पुढे जातो आहे, ग्रामीण महाराष्ट्र आज मजबूत होतो आहे. यामध्ये महत्त्वाची भूमिका आजच्या जयंती उत्सवामध्ये आहे. खरं तर आज या ठिकाणी जी शेती, ग्रामविकास आणि प्रशासन या तिन्ही क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडवून आणणे. कारण जोपर्यंत आपण शेती, ग्रामीण भाग आणि प्रशासन ही जी रचना जर योग्य पद्धतीने केली नाही तर आपल्याला विकास दिसणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी वसंतराव नाईकजींनी या तिघाचे सूत्रबंधन केलं. आज जो शेतकऱ्याचा सन्मान होतो आहे, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी शेतकरी सन्मान योजना जी तयार केली आहे, ही शेतकरी सन्मान योजना सुद्धा स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांच्या संकल्पनेमधून आली आहे. आणि त्यामुळं खरं तर शेतकरी शेती करतो हा फक्त व्यवसाय नाही आहे, ते एक मोठं संशोधन आहे. आज हे 5 प्रगती शेतकरी बसले आहेत, 4 यांनी संशोधन केलं आहे. केवळ शेती व्यवसाय नाही केला, त्यांनी त्यातनं संशोधन करून त्या ठिकाणी आर्थिक मजबूतीकडे त्यांनी आपल्या परिवाराला आणि समाजाला समोर नेण्याचा प्रयत्न केला आहे. आणि सुधाकरराव नाईक साहेबांनी हे सांगितलं होतं, वसंतराव नाईक साहेबांनी जी प्रेरणा घेतली सुधाकरराव नाईक साहेबांनी, पण त्यांनी सुद्धा हे सांगितलं होतं की शेती हे संशोधनात्मक असली पाहिजे, ती आधुनिक केली गेली पाहिजे, सेंद्रिय पद्धतीने केली पाहिजे. आणि याकरता त्यांनी मोठं काम केलं. बदलत्या हवामानात नवीन प्रयोग करणे, ही सुद्धा संकल्पना ही स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांनी दिली. आणि उत्पादन खर्च कमी करणे आणि जास्तीत जास्त प्रॉडक्टिव्हिटी निर्माण करणे, बाजारपेठेच्या गरजेनुसार शेती करणे. बाजारपेठेत काय गरज आहे, जर सोयाबीनची गरज असेल सोयाबीन, पण पारंपरिक पिकं घेऊ नये, प्रॉडक्टिव्हिटी देणारे पिकं गेले पाहिजे, आधुनिकीकरणाकडे गेलं पाहिजे. ही भूमिका तेव्हाच रचल्या गेली होती, त्याला उशिरा स्वीकारलं महाराष्ट्राने. स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांनी याची खऱ्या अर्थाने बीजारोपण केलं आहे की आपल्याला पारंपरिक पीक पद्धती सोडून आधुनिक पद्धतीने पीक पद्धती तयार केली पाहिजे. पारंपरिक पीक पद्धतीमध्ये कधी फक्त जेवणापुरता परिवार शेतीमध्ये कमवेल, पण आधुनिक पद्धतीने शेती केली तर परिवार समृद्ध होईल. ही भूमिका वसंतराव नाईक साहेबांनी केलेली आहे. आणि त्यामुळं त्यांनी आपल्या कार्यातनं हे महाराष्ट्राला नवीन देण दिली आहे. आज जे पुरस्कार मिळाले हे सर्वांच्या जे अति कष्ट केले आहेत या सर्व 4ही शेतकरी परिवारांनी. आणि त्यामुळे त्यांच्या कष्टाचा सन्मान हा खरं तर त्यांच्यापुरताच नाही आहे, तर लाखो शेतकऱ्यांना एक प्रेरणादायी कार्यासाठी एक चांगली सुरुवात आहे. मी निलय नाईकजी आणि आपल्या सुवर्ण फाउंडेशनच्या प्रमुख कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो की आपण जरी 5 लोकांना पुरस्कार दिला पण याची प्रेरणा लाखो लोकांपर्यंत जाईल. जेव्हा यूट्यूबच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून आपल्याकडनं जो व्हॉइस तयार होईल, सर्व बोलतील, या ठिकाणी आलेला प्रत्येक कार्यकर्ता बोलेल, प्रत्येक नागरिक बोलेल, याचा व्हॉइस जो तयार होईल, याचा इको तयार होईल. हा इको मीडियाच्या माध्यमातून, उद्याच्या यूट्यूबच्या माध्यमातून, इन्फ्लुएन्सरच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून, तुमच्या सर्वांच्या भूमिकेतनं हा जो इको तयार होईल, या इकोमधनं खऱ्या अर्थाने लाखो शेतकऱ्यांना मी सुद्धा हेच करेल जे देशमुखांनी केलं आहे, मी सुद्धा हेच करेन जे निशांत राऊतने केलं आहे, छायाताईंनी केलं आहे. मी सुद्धा आधुनिकीकरणाकडे जाईल आणि मी सुद्धा या ठिकाणी प्रगत शेतकरी होऊन पुढच्या वर्षी स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांच्या कार्यक्रमाचा पुरस्कार घेईल. तर ही जी प्रेरणा आहे, ही प्रेरणा आजच्या कार्यक्रमातून इको होणार आहे. शेवटी कार्यक्रम हे प्रेरणेकरता आहे. यातनं आपल्याला आज जर 4 लोकांनी हा कार्यक्रम स्वीकारला, 4 लोकांनी पुरस्कार स्वीकारला, हा 4 लाख लोकांपर्यंत जाईल. 4 लाख लोक 40 लाख लोकांपर्यंत पोहोचवेल आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या शेवटच्या माणसापर्यंत
आधुनिकीकरणातनं शेती निर्माण करण्याचा एक नवीन उपक्रम या ठिकाणी नवीन या कार्यक्रमाला जाईल. मला या गोष्टीचा अभिमान आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी निलयलाही माहीत आहे, मलाही माहीत आहे, त्यांनी नेहमीच स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांच्या जीवनावर अभ्यास करून त्यांनी आपल्या सरकारचं काम सुरू केलेलं आहे. स्वर्गीय सुधाकरराव नाईकजी असतील, वसंतराव नाईकजी असतील, यांची प्रेरणा या सरकारने स्वीकारली आहे. आणि त्यामुळं आज जे काय आम्ही शेतकऱ्याकरता निर्णय करतोय ते निर्णय किती महत्वाचे आहे की आज मी हे समजणार आहे जे स्वर्गीय वसंतराव नाईकजींनी समजून सांगितलं आहे की जोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतात पुरेसं पाणी, शेतकऱ्याच्या शेतात वीज 12 तास दिवसानी, शेतकऱ्याच्या शेतात जलसिंचनाचं पाणी, जलसंधारणाचं पाणी, शेतकऱ्याच्या शेतात 12 तास वीज आणि शेतकऱ्याच्या शेतामध्ये पक्का रस्ता होत नाही तोपर्यंत शेतकरी समृद्ध होत नाही. शेतकऱ्याला समृद्ध करायचं असेल तर शेताला रस्ता द्यावा लागेल, पाणी द्यावं लागेल, वीज द्यावी लागेल. आणि मी असं मानणार आहे, ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी आहे, 12 तास वीज आहे आणि शेतकऱ्याच्या शेतात जाण्याला 12माही रस्ता आहे, त्या शेतकऱ्याचा मुलगा कधीही चपराशाची नोकरी मागायला जाणार नाही, हा माझा प्रचंड विश्वास आहे. आणि म्हणून महाराष्ट्र सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार हे काय करताय तर आम्ही कार्यक्रम हाती घेतलेला आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये या राज्यातल्या शेतकऱ्याचा कोणताही रस्ता हा चिखलाचा राहणार नाही, 12माही होईल याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि या राज्यामध्ये मुख्यमंत्री बळीराजा पानन रस्ते योजना, वहिवाटीचे रस्ते बांधण्याची योजना आम्ही आणलेली आहे. या राज्यातल्या सर्व शेतकऱ्याच्या रस्त्याकरता आम्ही अतिक्रमण मुक्त करणे, शेतकऱ्याचे रस्ते खुले करून देणे, शेतकऱ्याच्या रस्त्यांना त्या ठिकाणी दोन्ही बाजूला झाडं लावणे, दोन्ही बाजूला झाडं लावून त्या ठिकाणी बाउंड्री तयार करणे, शेतकऱ्याचा रस्ता या ठिकाणी 12माही असला पाहिजे. आज एक शेतकऱ्याचा रस्ता झाला तर त्यांच्या जीवनामध्ये प्रचंड मोठी क्रांती होणार आहे. कारण शेतकऱ्याचा पोरगा जो पाणठेलावर बसला आहे, हातटेलावर बसलेला आहे, त्या शेतकऱ्याचा पोरगा एवढ्या करता मोलमजुरी करायला चालला, नोकरी करायला चालला की त्याची गाडी शेतात जात नाही. ज्या दिवशी शेतकऱ्याचा मुलगा मोटरसायकलने शेतात जाईल त्या दिवशी तो खऱ्या अर्थाने नवी क्रांती करेल, आधुनिकीकरण स्वीकारेल. आणि म्हणून या ठिकाणी या राज्यामध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये मुख्यमंत्री बळीराजा पानन रस्ते योजनेच्या माध्यमातून या राज्याच्या संपूर्ण शेतकऱ्यांना रस्ता देणे, कोर्ट केसेस सुरू आहे त्या लवकरात लवकर निकाली काढणे, शेतकऱ्याचे रस्ते बांधावर मोकळे करून देणे. या राज्यातला एकही शेतकरी असा नसो की त्याच्या घरी शेतावर रस्ता नाही आहे, प्रत्येक शेतकऱ्याला रस्ता देणे. आणि एवढंच नाही तर शेतकऱ्यांना ज्या ज्या व्यवस्था उभ्या करायच्या आहेत, खतापासून पाण्यापासून साऱ्या, या राज्यामध्ये आपल्या यवतमाळ सारख्या ज्या आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये आहे, या ठिकाणी आपल्याला ज्या सुविधा पुरवायच्या आहेत त्या अत्यंत चांगल्या पद्धतीने पुरवणे. आणि त्यामुळे राज्यामध्ये कृषी विभाग असेल, महसूल विभाग असेल, आम्ही लोकाभिमुख, पारदर्शी आणि गतिमान सरकार चालवण्याच्या भूमिकेमध्ये आहे. वसंतराव नाईक साहेबांची भूमिका काय होती? सरकार हे लोकाभिमुख असलं पाहिजे, सरकार हे पारदर्शी असलं पाहिजे, सरकार हे गतिमान असलं पाहिजे. कुठलंही गव्हर्नमेंट असो त्या गव्हर्नमेंटनी गतिमान सरकार चालवलं पाहिजे. नाहीतर बघतो, पाहतो, करतो हे सरकारची भूमिकाच नाही आहे. सरकारची भूमिका असली पाहिजे बाप दाखवण्याचं साध्य कर. आणि त्यामुळे यातनं आपण पुढे गेलं पाहिजे. गरीब माणसाला, समाजाच्या शेवटच्या माणसाला ज्याच्या डोळ्यात अश्रू आहे ते पुसलं पाहिजे आणि त्याला आनंद देऊन घरी पाठवलं पाहिजे. सरकारची भूमिका असली पाहिजे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण जे या ठिकाणी उल्लेख करतो तो उल्लेख एवढा करतात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव का घेतं की लोकाभिमुख सरकार, पारदर्शी सरकार आणि गतिमान सरकार चालवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नाव आपण का घेतो की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींनी समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याण म्हटलेलं आहे. दीनदयाल उपाध्यायांची भूमिका काय? अंत्योदयाचा विचार आहे. ज्या ठिकाणी अजूनही दिवा जळत नाही त्या ठिकाणी दिवा जळला पाहिजे याकरता सरकारने काम केलं पाहिजे. आणि म्हणून विकसित भारताचा संकल्प प्रधानमंत्री मोदीजींनी केला आहे आणि त्याला जोडून विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारने केला आहे. आणि त्यामुळे आमचं सरकार, देवेंद्र फडणवीसांचं सरकार हे लोकाभिमुख काम करण्याचा विचार करत आहे. एकट्या महसूल खात्यामध्ये शेतकऱ्यांना मजबूत करण्याकरता, एकट्या महसूल खात्याने, माझ्या खात्याने शेतकऱ्याला मजबूत करण्याकरता
36 नवीन कायदे तयार केलेले आहे, ज्यातनं शेतकऱ्यांना आता कोणत्याही एनजीओ तहसील कार्यालयात जायला लागणार नाही. त्याचा सातबारा त्याला ऑनलाईन त्याच्या घरी मिळाला पाहिजे. ही सुद्धा भूमिका सेवा हमी कायद्यामध्ये आम्ही तयार केली. या राज्यामध्ये सेवा हमी कायदा आम्ही आणला आणि इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थाने जिवंत सातबारा मोहीम असो, ज्या ज्या मोहीम तयार केलेल्या आहेत, आज तेवढा वेळ देता येणार नाही, पण या ठिकाणी अत्यंत महत्त्वाच्या 36 कायद्यामध्ये बदल करून 36 नवनवीन योजना तयार करून लोकाभिमुख सरकार, स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेबांना अपेक्षित असलेलं सरकार, स्वर्गीय सुधाकरराव नाईक साहेबांना अपेक्षित असलेलं सरकार, हे सरकार चालवण्याचा आमचा विचार आहे. आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो की देवेंद्र फडणवीसांचं सरकार पुढच्या 5 वर्षामध्ये लोकाभिमुख काम करून स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांच्या अपेक्षित असलेला महाराष्ट्र तयार करण्याचा विचार आम्ही करतोय. आणि हा महाराष्ट्र आम्हाला खऱ्या अर्थाने कसा पुढे न्यायचा आहे. या ठिकाणी आमचं सरकार या ठिकाणी मजबूतीने काम करत आहे. बंजारा समाजाचे तांडे असतील, पाळे असतील, वाड्या असतील, याला स्वतंत्र दर्जा देणे, या ठिकाणी पोहरादेवीच्या विकासासोबत धार्मिक विकासासोबत सामाजिक विकास करणे, या ठिकाणी सर्व पाळ्यांना पाळे वाड्या तांडे असतील त्यांना मजबूत करणे, त्यांना महसुली गावाचा दर्जा देणे. आज सर्व बंजारा समाजाचे तांडे जेवढे आहेत त्यांना महसुली दर्जा देण्याचा सुद्धा आम्ही विचार करतो आहे. आणि एवढंच नाही तर पोहरादेवी जे आपलं संस्थान आहे, त्या संस्थानाच्या माध्यमातून आम्ही संत सेवालाल महाराजांची या ठिकाणी भक्ती करून संत सेवालाल महाराजांचाही आदेश पाळून आमचं सरकार काम करते. आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने मी निलय नाईकचा आभार मानतो की निलय नाईकजी आपण काळजी करू नका, आपण नेतृत्वाची काळजी नका, निलय नाईक साहेबांचं नेतृत्व पुढे जाणारच आहे, काळजी करू नका, ते काय थांबणार नाहीये. काही काळ ब्रेक घ्यावा लागतो, त्यामुळे थोडा ब्रेक आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आपला योग्य विचार करताय, त्यामुळं त्याची काळजी बिलकुल. तशी निलय नाईकाचे एक चांगला आहे की निलय नाईकच्या चेहऱ्यावर कधी दुःख दिसत नाही, ते नेहमी हसत राहतात. आमच्या वहिनी त्यांना नेहमी हसवत ठेवतात. त्यामुळे काळजी करू नका निलयजी, काळजी करू नका. संत सेवालाल महाराजांना जिथं तुम्हाला पोहोचायचं तिथं तुम्ही पोहोचणारच आहे, काही काळजी करू नका. त्यामुळं निश्चितपणे मी देवेंद्रजींना या कार्यक्रमाची भूमिका सांगेल, देवेंद्रजींना या कार्यक्रमाची रचनाही सांगेल. अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने अत्यंत हृदयाचा कार्यक्रम झाला आहे. खऱ्या अर्थाने जयंती उत्सव कसा असतो ती भावनिक असतो. या ठिकाणी बसलेला प्रत्येक व्यक्ती या भावनेने बसलेला आहे, एका अपेक्षेने आशेने बसलेला आहे की आमच्या जे देव आहे, एक देवाच्या स्थानी स्वर्गीय वसंतराव नाईकांना समजतात आणि देवस्थानी असलेले स्वर्गीय वसंतराव नाईकजी यांची प्रेरणा आमच्या महाराष्ट्राला मिळू दे, आमच्या समाजाला मिळू दे. संत सेवालाल महाराजांचा आशीर्वाद जो आम्हाला आहे तो या ठिकाणी आम्हाला पुढे नेऊ दे. या भूमिकेतून या ठिकाणी आपण सर्व एकत्र आलेलो आहोत. आणि त्यामुळे मी एवढंच सांगेन की निलय नाईकजी आपण पुढाकार घ्या. मागं मी बोललो होतो की आपल्याला जागा द्यायची आहे वगैरे, पण शेवटी आश्वासने राहू नये. तुम्ही माझी केव्हा सही घेता एवढी सही घ्या, लवकरात लवकर फाईल तयार करा. आता तुम्ही विषय आणला, तुम्ही जबाबदारी घ्या, कारण तुम्हाला मंत्रालय समजतं, तुम्हाला डेस्क समजतात, तुम्हाला ऑफिस समजतं, कशी कशी फाईल फिरवा लागते समजतं. कुठं सही करायची मला एवढं सांगा. संत सेवालाल महाराजजी यांच्या कार्यकर्ता जिथं सही पाहिजे तिथं महसूल मंत्री सही करेल. फक्त सही केव्हा घ्यायची एवढं बोला. जागा बघा, कुठला एडीओ कुठले तहसीलदार सांगा, उद्यापासून फाईल घ्या, महिन्याभराच्या आतमध्ये माझ्याकडे जागा मिळवून घ्या. एवढंच नाही, जे जे काही करायचं असेल मी तर सांगितलंय. आज राज्याचा महसूल मंत्री, विदर्भात पहिल्यांदा मी महसूल मंत्री म्हणून काम करतो. याच्यापूर्वी महसूल मंत्री झाले आहेत, नाही झाले असं नाहीये, पण मी ठरवलंय की या महाराष्ट्राच्या सर्व शेतकऱ्याचे शेतमजुराचे प्रश्न सुटले पाहिजे. महसूल खातं केवळ हा लोकांसाठी पैसा जमा करणार खातं नाही आहे, तर महसूल खातं देणारं खातं आहे. जेवढे शेतकऱ्याच्या जीवनाचे निर्णय आहे, शेवटी 2 खाते अत्यंत महत्वाचे असतात सरकारमध्ये. अनादिकालापासून 2 खात्यावर सरकार चाललंय. इंग्रजाचा काळ घ्या, मोगलाचा काळ घ्या, कुठलाही काळ घ्या. एक पोलीस म्हणजे तुमच्या जीवाचं रक्षण करणे, झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत तुमच्या जीवाचं रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी, आमची जबाबदारी, पोलिसाची जबाबदारी. पोलिसिंग जे आहे गृह खातं ते मुख्यमंत्री सांभाळतात. 2 खाते आपल्या जीवनाचे महत्व आहे. तुमच्या जीवाचं रक्षण करणे म्हणजे गृह खातं,
ज्यामध्ये मुघलाच्या काळात गृह खातं, इंग्रजाच्या काळात पोलीस, हे लोकांच्या जीवाचं रक्षण करण्यासाठी महत्वाचं खातं होतं. आताही महत्वाचं खातं काय, सर्वात तुमच्या जीवाचं, जीव म्हणजे सर्व महत्वाचा आहे, सर्वात जीव महत्वाचा आहे. आपण जगलो तर सारं जग करता येईल आपल्याला. त्यामुळं गृह खाते हे तुमच्या जीवाचं रक्षण करणे आणि तुमच्या मालमत्ता, तुमचं घर, तुमचं दार, तुमचा प्लॉट, तुमची जमीन, या सर्व मालमत्तेचं रक्षण करण्याची जबाबदारी महसूल खात्यावर आहे. मालमत्तेची जबाबदारी महसूल खातं. आणि त्यामुळं आत्ता नाईक साहेब संपूर्ण मालमत्ताचा पेन आपल्याजवळ आहे. आणि त्यामुळं कोणती मालमत्ता पाहिजे, तुमचं जे काही स्वप्न आहे, 2 एकर जागा पाहिजे, 4 एकर जागा पाहिजे, 5 एकर जागा पाहिजे, कुठल्या जिल्ह्यात पाहिजे, नागपुरात करून पाहिजे, कुठल्याही जिल्ह्यात पाहिजे असेल तरी, संत पोहरादेवीचा विकास कार्य आपण तिथेही मोठ्या प्रमाणात महसूल खात्याने खूप मदत केली आहे. आज मी एवढंच सांगेल की आपण ज्या अपेक्षेने या ठिकाणी आले आहे, स्वर्गीय वसंतराव नाईकांची प्रेरणा घेऊन आपलं जीवन जगण्याची अपेक्षा आहे. या प्रेरणेत आपण आलो आहे, दुसरी काही प्रेरणा नाही या ठिकाणी. आणि त्यामुळे या कार्यक्रमाच्या माध्यमातून माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे, स्वर्गीय वसंतराव नाईकांचा संकल्प, स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आमचीच आहे, पण आपल्या सर्वांची आहे. आजपासून आपल्याला प्रगतिशील शेतकरी घडवायचे आहे, प्रगतिशील समाज घडवायचा आहे, प्रगतिशील पिढी घडवायची आहे, आधुनिक महाराष्ट्राला साजेशी पिढी बंजारा समाजात निर्माण करायची आहे, नवीन शिक्षण धोरणाप्रमाणे आपल्या मुलांना तयार करायचं आहे. आपले मुलं हे जगातले सर्वात आधुनिक पद्धतीनं शिक्षण घेणारे, आधुनिक पद्धतीने या ठिकाणी जगणारे मुलं तयार करायचे आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी माझी एवढीच विनंती राहणार आहे की आपण सर्वांनी आज या ठिकाणी प्रेरणा घ्यावी. आपलं संपूर्ण जीवन स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांच्या जीवनकाराला प्रेरणा देणारं जीवन जगावं. त्यांच्या प्रेरणेतनं आपल्याला आपला पिढी आपल्या गाव, आपलं घर घडवावं, आपलं कुटुंब, आपला परिवार, आपला समाज, आणि एक तरी कार्य तुम्ही आम्ही मिळून स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांच्या जीवनाला समर्पित करणारं कार्य एक तरी सर्वांनी मिळून करावं आपल्या जीवनाला. आपण सर्व जगतोच आहे, आपले मुलं, आपले बाळ, आपले पती, आपली पत्नी सर्व जगतो एकामेकाकरता, आपल्या परिवाराकरता जगतो आपण. पण एक तरी कार्य आज असं संकल्पित करा सर्वांनी, तुम्ही मी असं कार्य करेल समाजाकरता, समाजाच्या शेवटच्या व्यक्तीकरता, की माझ्या स्वर्गीय वसंतराव नाईकांनी एवढ्या लोकांचे अश्रू फुटले आहे. त्यांची गाथा फार मोठी आहे, 12 वर्षाची, त्याच्या आयुष्यात फार मोठा आहे. त्यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत वसंतराव नाईकांना आपण करूच शकत नाही, तेवढे मोठे होऊ शकत नाही, कोणीच होऊ शकत नाही. स्वर्गीय वसंतराव नाईकांचं आयुष्य कोणीच जगू शकत नाही. त्यांनी केलेलं कार्य अफाट आहे, मोठं आहे. पण आपण त्यांच्या जीवनातलं टाचणीभर तरी कार्य स्वीकारू शकतो का? तुम्ही आम्ही म्हणून एक टाचणीभर कार्य जरी स्वीकारलं तरी तुमच्या हातानं, माझ्या हातानं असं कार्य होईल की स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांना अपेक्षित असलेलं कार्य आपल्यातून झालं तर समाजाच्या एक ना एक परिवाराचं अश्रू मी पुसून दिलेलं आहे, हे मी करू शकतो का? तर मग या कार्यक्रमाला आल्याची भावना, या कार्यक्रमात आल्याचा रस आहे, किंवा या कार्यक्रमात आल्याचं त्या ठिकाणी आपलं सर्वांचं जे या कार्यक्रमात तुम्ही आले याचं खरं त्या ठिकाणी आपलं कार्य पुढे जाईल. आणि त्यामुळं आजपासून विचार करा की मी माझ्या जीवनामध्ये एक कार्य असं करेल जे समाजाकरता समर्पित असेल. मी माझ्या जीवनात एक कार्य असं करेल, सर्वांनी, तुम्ही सर्वांनी बसलेल्या आमच्या बहिणी भावांनी आजपासून देऊन ठेवा, मी एक कार्य असं करेल की एखाद्याचं अश्रू मी पुसून टाकेल, त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करील, त्यांच्या जीवनामध्ये मी काहीतरी बदल घडवील. हे कार्य स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांना आपल्याला समर्पित करायचं आहे. मला वाटते माझ्या बोलण्याचा अर्थ आपण समजला असाल. आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्वांनी आज संकल्प करूया, संकल्प पूर्ती पुढच्या काळात करूया. आणि मी तुम्हाला वचन देतो की स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांची प्रेरणा आमचं सरकार घेईल, आमचं सरकार त्या दृष्टीने काम करेल. आमचं सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार, मोदीचं सरकार, दोन्ही सरकार, डबल इंजिन सरकार, समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांची भूमिका स्वीकारेल, एवढंच वचन मी आपल्याला देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी,
एकमेव